विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 ऑगस्ट आणि बार्टी, टार्टी, आरटी, सारथी आणि महाज्योती या सर्व संस्थांसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट आहे. आज आहे 18 ऑगस्ट म्हणजे 18, 19, 20. तुमच्याकडे फक्त आजचा दिवस आणि उद्या आणि परवा 3च दिवस शिल्लक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्यासाठी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या अडचणी आहेत. या अडचणींबद्दल डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, अनालिसिस जर बघितले तर फक्त 6% लोक सबस्क्राईब करतात आणि 94% लोक सबस्क्राईब करत नाहीत. व्हिडिओचा या ठिकाणी व्हिडिओ बघतात आणि निघून जातात, सबस्क्राईब करत नाही. त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये 2 ते 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते डिटेल्समध्ये तुमच्यासमोर मांडणार आहे. फॉर्म भरायचा आहे, पण 3 वर्षाचा या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला मागितलेला आहे. तो आपल्याकडे उपलब्ध नाही आणि काही विद्यार्थ्यांना हेच माहित नाही की उत्पन्नाचा दाखला नक्की कोणत्या कॅटेगरीना पाहिजे आहे हे देखील सांगेल. आणि त्याच्यानंतर डोमिसाईल देखील नाही तरी देखील अर्ज कशा प्रकारे करायचा हे सांगेल. आणि या ठिकाणी फॉर्म भरता येईल की नाही, फॉर्म भरावे की नाही डिटेल्स मध्ये सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्याबद्दल सर्व अपडेटसाठी आपला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आता सर्वात महत्वाचे जे पॉइंट आहेत ते कव्हर करून घेऊयात. ठीक आहे. आता उत्पन्नाचा दाखला कोणाला पाहिजे आणि किती वर्षाचा पाहिजे ते नंतर सांगतो. हे सर्वात पहिल्यांदा जो 1 नंबरचा मी पॉइंट घेतलाय तो बघा. उत्पन्नाचा दाखला कोणाला पाहिजे, कोणाला पाहिजे आहे तर बघू शकता. TRTI संस्थेला कंपल्सरी पाहिजे 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. त्याच्यानंतर बार्टी संस्थेला देखील कंपल्सरी आहे. आरटी संस्थेला देखील कंपल्सरी आहे आणि सारथी संस्थेला देखील कंपल्सरी आहे. हे तुम्ही हा इथं पॉइंट नोट करून घ्या. या 4 संस्था, एकूण 5 संस्था आहेत आता सध्या. त्यापैकी 4 संस्थांना उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी आहे मागील 3 वर्षाचा. तो कोणकोणत्या वर्षांचा आहे ते सांगतो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये महाज्योती आहे, ते देखील महाज्योतीला लागणार की नाही हे सांगतो. ठीक आहे. आता इथं सर्व संस्था मी इथं लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पॉइंट घेतलेला आहे, उत्पन्नाचा दाखला किती वर्षाचा लागणार. किती वर्षाचा तर TRTI, बार्टी, आरटी आणि या सारथी या 4 संस्थाला वरील 3 संस्थांना या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी लागणार आहे. तो कोणत्या 3 वर्षाचा बघू शकता. 2022-23 चा दाखला, 2022-23 चा दाखला उत्पन्नाचा पाहिजे. त्याच्यानंतर 23-24 चा उत्पन्नाचा दाखला पाहिजे. त्याच्यानंतर सध्या चालू वर्षाचा 2024-25 या 3 वर्षाचा, एकूण 3 वर्ष तुमच्या समोर दिलेले आहेत. या 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला पाहिजे आहे. आता सर्वात पहिल्यांदा एक पॉइंट मी इथं घेतो. बघू शकता इथं लिहितो डोमिसाईल. डोमिसाईल पॉइंट बद्दल सांगतो. आणि दुसरा आहे या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखल्याबद्दल सांगतो. म्हणजे या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट इन लिहितो इथं फक्त इन्कम सर्टिफिकेट. आता विद्यार्थ्यांचा एक गैरसमज आहे की आता सध्या फॉर्म भरताना 3ही वर्षाचा दाखला कंपल्सरी असलाच पाहिजे. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. 3 वर्षाचा म्हणजे या ठिकाणी 22-23, 23-24 आणि 24-25 तीनही वर्षांपैकी कोणताही एक उत्पन्नाचा जर दाखला असेल तर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो तुम्हाला लिहून तो दाखला तिथे अपलोड करून द्यायचा आहे कागदपत्र तपासणीच्या वेळेस. आता 1च वर्षाचा भरताना कोणताही 1 वर्षाचा असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरून टाकायचा आहे. फक्त कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुम्हाला 3ही वर्षाचा कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला तिथे हजर करणे गरजेचं राहणार आहे. आता इथे एक पॉइंट आहे की काही विद्यार्थी बोलतात की मागील 2022-23 चा कसा उत्पन्नाचा दाखला भेटेल. तर तुम्हाला एकच सांगतो, 3 ते 4 दिवसामध्ये लगेच उत्पन्नाचा दाखला भेटून जातो. इथून मागे तुम्ही या ठिकाणी काढला नाही, ती तुमची चुकी आहे. तर ग्रामसेवककडे जायचं आहे, सेतूमध्ये जायचं आहे, तलाठीकडे जायचं आहे, कुठे जायचंय तिथं जा. परंतु तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये 100% हा दाखला भेटून जातो. कागदपत्र तपासणी अजून खूप 1-1.5 महिना 2 महिने बाकी आहेत. त्यासाठी लवकरात लवकर हा दाखला तुम्ही काढून घ्यायचा आहे 3ही वर्षांचा. ठीक आहे. परंतु आता फॉर्म भरण्यासाठी 3ही वर्षाचा अपेक्षित नाही. कोणत्याही एकच वर्षाचा तुम्ही या ठिकाणी तिथेच अपलोड करून त्याच्यावरती फॉर्म भरून द्यायचा आहे. किंवा 3ही वर्षाचा एकही नाही, समजा 3ही वर्षाचा एकही नाही तरी देखील तुमच्याकडे जी पावती भेटली आहे, तुम्हाला पावती भेटते ती असेल तरी देखील तुम्ही ती अपलोड करून फॉर्म भरून टाकायचा आहे. ते ऑनलाईन चेक केले जात नाही. फक्त ऑफलाईन कागदपत्र पडताळणीच्या वेळी तुम्हाला 3ही वर्षाचा लागेल. सध्या या ठिकाणी कोणत्याही वर्षाचा चालेल. तो देखील नसेल तरी देखील तुम्ही तुमच्याकडे पावती असेल तरी देखील ती अपलोड करून तुम्ही फॉर्म भरून टाकायचा आहे. आता राहिला प्रश्न कशाचा, डोमिसाईलचा. आता डोमिसाईल हे कंपल्सरी आहे. डोमिसाईल कंपल्सरी आहे. इथून मागे या ठिकाणी इथून मागे किती वर्षाचं जुनं डोमिसाईल तुमच्याकडे असेल तरी देखील ते व्हॅलिड असते. ते तुम्ही अपलोड करून द्यायचं आहे. आणि ते देखील नसेल
तरी देखील तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे एक पावती असेल, ती देखील अपलोड करून तुम्ही फॉर्म भरून टाकायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी याच्याबद्दल विचारणा केली जाणार नाही. तुम्हाला डायरेक्टली कागदपत्र पडताळणीच्या वेळेस डोमिसाईल मागितले जाईल किंवा जातीचा दाखला जातीचा दाखला वगैरे सर्व मागितले जाईल किंवा हे उत्पन्नाचा दाखला मागला जाईल. आता सर्वात महत्त्वाचं मी इथे सांगतो एक पॉइंट. एक मिनिट. ठीक आहे. आता हे याच्यामध्ये बार्टी जर संस्था आहे, ती वेगवेगळ्या एस-सी कॅटेगरीच्या वेगवेगळ्या या ठिकाणी उपजाती आहेत त्यांना शिष्यवृत्ती देत असते आणि टार्टी फक्त एस-टी. एस-टी कॅटेगरीच्या सर्व कॅटेगरींना कॅटेगरींना शिष्यवृत्ती देत असते. आता याच्यामध्ये जात पडताळणी विद्यार्थी बोलतील की कंपल्सरी आहे. तर सर्वांना मी सांगतो बार्टी एस-सी कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची जात पडताळणी कंपल्सरी नाही. आर-टी ही एस-सीचीच एक वेगळी संस्था आहे. याच्यासाठी जात पडताळणी कंपल्सरी नाही. अ, महाज्योती, सारथी आणि महाज्योतीसाठी देखील जात पडताळणी कंपल्सरी नाही. टी-आर-टी-आय याच संस्थेला फक्त कागदपत्र पडताळणी कंपल्सरी आहे. टी-आर-टी-आय म्हणजे या ठिकाणी एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी कंपल्सरी आहे. आता सध्या जर तुमच्याकडे जात पडताळणी नसेल, पावती वगैरे असेल किंवा या ठिकाणी जातीचा दाखला असेल, तर देखील तो तुम्ही इथं अपलोड करून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणीच्या वेळी तुम्हाला जात पडताळणी म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला तिथे पुरावा देणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. आता हे 4 ते 5 मी पॉइंट कव्हर केलेले आहेत. याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे फक्त आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस आहे. परवापर्यंत जाऊ नका. 2 दिवस अगोदरच फॉर्म भरा. शेवटच्या दिवशी वेबसाईट क्लिअर चालत नसते. ठीक आहे. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल, तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.